महापालिका निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेनेचा 50-50% फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळते। एमएमआर रिजनमध्ये शिवसेनेची ताकद जास्त असून निम्म्या जागांसाठी शिवसेना आग्रही आहे। तर गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र असताना जिंकलेल्या जागांसाठी शिंदेंची सेना आग्रही असल्याचे देखील समजतंय। महायुतीच्या जागा वाटपाचा मुहूर्त ठरलाय। मुंबईसाठी पुढील 2 दिवसांमध्ये जागा वाटपासाठीची पहिली बैठक पार पडणार आहे। जागा वाटपासाठी भाजपकडून 4 तर शिवसेनेकडून 6 नेते हे वाटाघाटी करणार असल्याची माहिती मिळते। मुंबईमध्ये 227 पैकी भाजप 150 जागा लढण्याची तयारी करत आहे। दुसरीकडे शिवसेना 100 पेक्षा अधिक जागांवरती आग्रही असल्याची सूत्रांची माहिती। अमरावती आणि अकोला महानगरपालिकेमध्ये भाजप शिवसेना एकत्र लढणार आहे। अमरावती महानगरपालिकेसाठी भाजपने आजपासून इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्या, तर अकोला महानगरपालिकेसाठी उद्यापासून मुलाखती सुरू होत आहेत। आमदार संजय कुटेंवरती अमरावती महानगरपालिकेची जबाबदारी देण्यात आली आहे। नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिका निवडणुका वेळेतच होतील। सर्व महानगरपालिकांच्या सोबत दोन्ही महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत। सर्व 29 महानगरपालिकांच्या एकाच वेळी या निवडणुका घेतल्या जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। परभणी महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या बैठका आणि मुलाखती घेण्यात आल्या। भाजपकडून त्यांच्या कार्यालयामध्ये परभणी महानगरपालिका हद्दीमधील माजी नगरसेवक तसंच इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी देखील शहरामधील इच्छुकांची बैठक घेतली आहे। शिवसेनेकडे देखील इच्छुकांची मोठी संख्या दिसून येते आहे। महायुतीमधील दोन्ही पक्षाकडून एकाच दिवशी महानगरपालिकेसाठीची चाचपणी केली जाते आहे। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपनं शिवसेनेसोबत युती करू नये, भाजपनं स्वबळावरती निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं भाजपचे नेते आणि माजी खासदार संजीव नाईक यांनी म्हटलंय। आज नवी मुंबईमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। एकूण 111 प्रभागांसाठी 850 उमेदवारांनी मुलाखत दिली आहे। या ठिकाणी भाजपचे नेते संजीव नाईक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय रवींद्र चव्हाण साहेब आणि आमचे शिवप्रकाशजी यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रदेशची जी एकंदरीत या निवडणुकी प्रक्रियेतला पहिला जो टप्पा असतो तो म्हणजे इच्छुक उमेदवार। माझे सहकारी शहर जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेशजी पाटील, आमदार मंदाताई, मी आणि आमचे उमेदवार इच्छुक यांची आज इंटरव्ह्यूज म्हणजे त्यांना आपण मुलाखती म्हणतो त्या नवी मुंबईमध्ये घेतल्या जात आहेत। व्यवस्थितरित्या प्रत्येक उमेदवाराची माहिती घेऊन पक्षप्रदेशाला त्या ठिकाणी ती माहिती देण्यात येईल। खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या निवडणुकांच्या अनुषंगानं ही पहिली सुरुवात झालेली आहे। विनायक पाटील एबीपी माझा, नवी मुंबई। आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं सांगलीमध्ये काँग्रेसचा मेळावा पार पडलाय। खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या मेळाव्यामध्ये काँग्रेसनं आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी रणशिंग फुंकलंय। तसंच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा करून निवडणुका कशा लढवायच्या याचा निर्णय घेऊ असं विश्वजित कदम यांनी म्हटलं। मात्र महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पूर्ण ताकदीनं उतरणार असून विजयाचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। आता पुढचे जे मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षातून ही चर्चा आम्ही करू। त्यांच्या काय नेमक्या इच्छा आहेत, त्यांच्याकडे किती सक्षम उमेदवार किती ओरडत आहेत ही चर्चा येणाऱ्या दिवसात जयंतराव पाटील साहेब राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या पक्षातले जे काही असतील त्यांच्याशी चर्चा केली। अमरावती महानगरपालिकेच्या मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणावरती गोंधळ असल्याचे आरोप काँग्रेस पक्षानं केलेत। अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मधील राजापेठ शंकरनगरमध्ये सारंग राऊत यांच्या पत्त्यावरती तब्बल 200 मतदारांची नावं आहेत। विशेष म्हणजे सारंग राऊत हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप युवक काँग्रेसनं केलाय। सारंग राऊत सध्या घरी राहत नसून त्यांच्या घराला कुलूप आहे असं अमरावती महानगरपालिकेच्या पडताळणीमध्ये स्पष्ट होताना दिसतंय। या संदर्भामध्ये काँग्रेसनं तक्रार केल्याच्या नंतर सदर नावं आम्हाला वगळण्याचा अधिकार नाही, तो अधिकार राज्य निवडणूक आयोगाचा आहे असा आम्हाला निवडणूक विभागाकडून सांगण्यात आलं अशी प्रतिक्रिया युवक काँग्रेसचे समीर जवंजाळ यांनी दिली आहे। तसंच शिकारी पुन्नीबाई यांच्या घरामध्ये सुद्धा 45 मतदार आहेत असा आरोप करण्यात आला। यामध्ये कुठलाही हस्तक्षेप करण्याचा मुळात अधिकारच दिलेला नाही। त्याकरिता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयातील शिंदे साहेब असो, जाधव साहेब असो यांना सुद्धा लेखी तक्रार दिली
परंतु त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की आम्हाला कुठलाही यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही। मुळात हे मतदान आले कुठून, म्हणजे जे जिवंत मतदार आहे ते सापडायला मार्ग नाही। मृत मतदारांचे आकडे भरमसाठ आहे। दुबारा तिबारा मतदार सुद्धा याच्यात भरपूर प्रमाणात समाविष्ट आहे। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचे चिरंजीव गिरिराज सावंत यांनी पुण्यामधून महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे। मागील 5 वर्षांमध्ये कात्रज परिसरामध्ये मोठी कामं केल्याचं सांगत त्यांनी उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं देखील म्हटलंय। शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचे चिरंजीव गिरिराज सावंत हे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी करतायत। ते सध्या माझ्या सोबत आहे। या ठिकाणी सार्वजनिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून, कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या माध्यमातून साधारणतः 5 वर्षाहून अधिक काळ या पुण्यनगरीच्या दक्षिण भागामध्ये आम्ही सार्वजनिक कामं भरपूर केलेत। त्याला अनुसरून जनसेवा ही 5 वर्षापासूनच चालू आहे। आज ह्या निवडणुकीच्या कार्यक्रमात त्याला हा राजकीय स्वरूप किंवा त्या ट्रान्झिटमध्ये आता आपण सर्वच जण चाललेलो आहोत, सोशल टू पॉलिटिकल। त्यामुळे ह्याला हा सर्व राजकीय गंधसाठी महायुती म्हणून आपण त्या ठिकाणी लढण्याचा विचार करतोय। महायुतीच्या एका घटक पक्षाचे आम्ही लोकप्रतिनिधी, साहेब लोकप्रतिनिधी आहेत, मंत्रीही होते। त्यामुळं महायुती म्हणून लढण्याचा विचार संधी दिली तर नक्कीच करू। मी कशात नाही इच्छुक आहे त्याच्यापेक्षा लोक कशात नाही इच्छुक आहेत। लोक आपल्याला कुठल्या पार्टीतनं प्रमोट करू पाहतात। लोकांचं जनमताचा कौल घेऊन आपण येणाऱ्या काळामध्ये जनमत तसं ठरवेल तसं उमेदवारांनी लोकशाहीमध्ये वागलं पाहिजे। मात्र महायुती म्हणून नक्कीच लढू अशी देखील ते या ठिकाणी ग्वाही देत आहेत। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी गई, ABP माझा, पुणे। सांगलीच्या जतमधील स्ट्रॉंग रूमच्या बाहेरची स्क्रीन ही बंद झाली होती। यानंतर काँग्रेसचे जत नगराध्यक्ष सुजय शिंदे यांनी घडलेल्या प्रकाराच्या संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांना जाबही विचारला। मात्र निवडणूक अधिकारी समाधानकारक उत्तरं देत नाहीत असा आरोपही शिंदेंनी केलाय। तसंच या विरोधामध्ये उपोषण करण्याचा इशारा देखील सुजय शिंदे यांनी दिलेला आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष BD बांगर यांनी अजित पवारांना एक पत्र लिहिलेलं आहे। जिल्ह्यामधील वरिष्ठ नेत्यांनी विरोधी गटासोबत हातमिळवणी करून आपलेच उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केला असा आरोप बांगर यांचा आहे। तर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील चुकीचा निवडल्याचं त्यांना पत्रामधून म्हटलंय। यासोबतच आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तरी निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी देखील बांगर यांनी केली आहे। पुण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची बैठक पार पडली। स्थानिक नेत्यांचा चहापानाचा कार्यक्रम आणि बैठक झाली। पुणे पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांचीही एकत्रितपणे बैठक झाली आहे। शिक्षण, डम्पिंग ग्राउंड, वाहतुकीची कोंडी आणि अपुऱ्या सुविधा यांच्यामुळे भिवंडीकर सध्या त्रस्त झालेले आहेत। गेल्या काही वर्षांपासून भिवंडीकरांना मूलभूत सुविधा देखील मिळत नाहीत। त्यामुळे स्थानिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। आश्वासनं पैसा देणाऱ्यांना नाही तर विकास करणाऱ्यांना मत देणार असल्याचं देखील भिवंडीकरांचं म्हणणं आहे। भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या असताना अनेक मुद्दे या ठिकाणी गाजत आहेत। येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर डम्पिंग ग्राउंडचा मुद्दा आहे, रस्त्याचा मुद्दा आहे, आरोग्याचा मुद्दा आहे, तसेच शिक्षणाचा मुद्दा आणि रोजगार या सर्व मुद्दे जे आहेत या निवडणुकीमध्ये गाजणार आहेत। आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। छोटे छोटे अपेक्षा आहेत। खरं तर साफसफाई एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। भिवंडी जी आहे ती म्हणजे नुसता कचऱ्याचा ढीग असल्यासारखं प्रकरण आहे। रस्त्यावर इकडे तिकडे सगळीकडे कचरे पडलेले आहेत। त्याशिवाय गटर जे आहे त्या तुंबलेल्या आहेत, त्या साफ होत नाही आहेत। ते त्या नगरपालिकेने करावा। सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आता नगरपालिकेचं इलेक्शन लागते त्यावेळी नुसती चर्चा होते की साफसफाई आणि गटर। शिक्षण जे आहे, नगरपालिकेची शिक्षण व्यवस्था इतकी खराब आहे त्याच्यावर कोणी काही बोलायला तयार नाही आणि ह्या सगळ्या अपेक्षा आहेत आमच्या की बाबा हे झालं पाहिजे। डम्पिंग ग्राउंड तर पाहिजेच की शहराचा इतका कचरा निघतो ते कुठंतरी एखादा बारका खड्डा बघतात एरियामध्ये आणि त्या खड्ड्यामध्ये महानगरपालिकेचा कचरा नेऊन टाकतात आणि तिथले जी माणसं आहे स्थानिक त्यांना इतका त्रास आहे तरी बी तो त्रास त्यांना झेलावा लागतो आणि ते
आजारी पडल्यानंतर त्यांना व्यवस्था किंवा आजार नीट करण्यासाठी जे सरकारी सुविधा फॅसिलिटी पाहिजे ते पण भेटत नाही आहे. आपल्या भिवंडीचा रस्ता म्हणजे आपल्याला पाहिजे की मोठा व्हायला पाहिजे, परंतु त्या नियमप्रमाणे होत नाही ते सगळं. आणि आम्ही मत टाकताना आमच्या डोक्यामध्ये असतो की एखादा आपला माणूस निवडून येणार तर आमच्यासाठी ते एज्युकेशनवर काय बोलणार आहे, ते शहराचा आपल्या क्लिनिंगसाठी काय बोलणार आहे, परंतु ते सगळं करत नाही. एकदा इलेक्शन निवडून आले ते मग त्याच्यानंतर ते सगळे विसरून जातात ते. आणि आमचं असं मत आहे की आम्हाला एक स्वच्छ आपला एरिया पाहिजे आणि एज्युकेशनवर बोलणारा कुठला तरी माणूस पाहिजे आणि तो माणूस भेटत नाही आम्हाला. एक तो यहाँ के लोगों को, चाहे वो नेता हो चाहे वो सोशल वर्कर हो, एजुकेशन के ताल्लुक से मालूमात लोगों को कम है और बहुत सारी स्कूल जो सरकारी स्कूल थी उस पर भी बंद हुई है और एक्चुअल में वो सेंट्रल गवर्नमेंट की पॉलिसी है और उसको जो राज्य की जो सरकार है वो उसको इम्प्लीमेंट कर रही है. किसी तरह से जो है उस पर नुक्ताचीनी करके या थोड़ा सी जो है खस्ता हालत इमारत हो गई है तो उसको विवाद बना करके जो है ना किसी तरह से बंद करने की कोशिश कर रही है और प्राइवेटेशन को ज़्यादा अहमियत दे रही है ताकि लोग जो है आम आदमी जो है ना प्राइवेट की तरफ ज़्यादा रुख करे. आने वाले नगर सेवक से यही है कि अपना जो है अपना वार्ड को संभाले और ये जो वाटर मीटर गटर ये इसके अलावा उनको और कुछ नहीं आता है. यहाँ पे कितनी स्कूलें बंद हो गई है, कितने लोग गरीब लोग स्कूल अपने बच्चों को पढ़ा नहीं पा रहे, बड़े से बड़े लोग मतलब सब रिश्वत खो रहे इधर. कोई कायदे का नहीं है. बच्चों को लेके जाओ स्कूल में तो डोनेशन सबसे पहले मांगते हैं. डोनेशन जिसके पास नहीं, गरीब बच्चे पढ़ नहीं पा रहे. आज भी कितने घरों में आप देखो कितने बच्चे बैठे पढ़ नहीं पा रहे, जिनको पढ़ने की हाउस है, तो वो क्या करेंगे? ये नगर सेवक क्या करेंगे? ते नगरसेवक ऑफिस तर ते आमच्या म्हणणं असं ते जो मताची किंमत होती की नाही ते माणूस मत देतात, मग पक्ष सोडून मत देतात ना. म्हणजे मला द्यायचे ते काँग्रेस पार्टीला मतं आणि ते आमचे जो नगरसेवक निवडून येतात हां ते नंतर आम्ही वोट विरोधात भाजपाच्या आणि शिवसेनेच्या विरोधात आम्ही मत करतात. पण ते हे जो मत आम्ही दिलं नगरसेवकला नगरसेवक निवडून येतात नंतर ते भाजपाकडे ना तर हे शिवसेनाकडे ना ते अपक्ष जे आपले आहेत ते कोणाकडे त्यांच्या मागे जाऊन ते त्यांचा सपोर्ट करतात. ते मताची किंमत काय आमचे जो शहराचे ते. आपल्यासोबत या ठिकाणी भिवंडीतील नागरिक होते. भिवंडीतील नागरिकांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात अनेक मुद्दे उपस्थित केले, ज्यामध्ये शिक्षणाचा मुद्दा असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, रस्त्यांचा असेल, वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल, शिवाय शाळा ज्या बंद पडत आहेत त्याचा असेल आणि सध्या गाजत असलेला डम्पिंग ग्राउंडचा मुद्दा देखील या ठिकाणी नागरिकांनी उपस्थित केला. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगले नगरसेवक निवडून जावेत आणि त्यांनी ही सर्व प्रश्नांची उत्तरं आणि सोल्युशन काढावा अशी मागणी त्यांनी व्यक्त केलेली आहे. अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.